लग्नाच्या 10 दिवसानंतर राजा रघुवंशी आपली पत्नी सोनम रघुवंशी तिच्यासोबत हनीमूनसाठी निघतो. जाताना ते प्लॅनने जाणार असतात. त्यामुळे एअरपोर्टवरती पोचल्यावरती ते तिथे फोटो काढतात. तो फोटो काढून ते आपल्या कुटुंबियांना पाठवतात. फोटो पाहून सर्वजण आनंदित होतात. फक्त एकाच व्यक्तीला खूप राग येतो. ती व्यक्ती म्हणजे राजा रघुवंशीची आई असते. राग म्हणता येणार नाही, पण थोडीशी काळजी वाटते ती या गोष्टीची. ही राजा रघुवंशी त्याच्या गळ्यामध्ये सोन्याची चेन होती आणि त्या सोन्याच्या चेनीची किंमत जवळजवळ 3-3.5 लाखाची होती. राजाची आई लगेचच राजाला फोन करते आणि त्याला ओरडण्याच्या स्वरामध्ये बोलू लागते की मी तुला नको म्हणून सांगितलेलं असताना देखील तू ही सोन्याची चेन का घालून गेलास? इतक्या महागाच्या वस्तू तू फिरायला जाताना का घालून गेलास? आता तुम्ही जिथे फिरायला जाणार आहात तिथे तुम्ही फिरण्याचा आनंद घेणार की या वस्तूची काळजी घेत बसणार? तेव्हा राजा आपल्या आईला सांगतो, मला आज चेन घालायची नव्हती, मी चेन घेणारच नव्हतो, पण सोनमने सांगितलं की आपल्याला फोटो काढायचे आहेत, त्याच्यामुळे तुम्ही सर्व दागिने घेऊन चला म्हणून. आम्ही तिचे आणि माझे दागिने सोबत घेतलेले आहे. आम्ही ते व्यवस्थित सांभाळू, तू काळजी करू नकोस. पण राजाला इतका सांगूनही आईचे समाधान मात्र झालं नव्हतं. तिला आता काळजी वाटू लागली होती की ही मुलं नवीन ठिकाणी गेली आहेत आणि इतकं सोनं देखील सोबत घेऊन गेली आहेत. या सोन्यामुळे त्यांच्या जीवनाला धोका उत्पन्न व्हायला नको. त्यामुळे ते दोघेजण जेव्हा फिरायला गेले होते तेव्हाही मात्र सतत फोन करून त्याची कुशाली विचारत होती. आपली मुलं घरी परत कधी येतील की एकच गोष्टी तिच्या मनामध्ये घर करून बसली होती. पण जे व्हायला नको ते हवं तेच झालं. 23 मे रोजी राजाच्या आईचं आणि सोनमचं शेवटचं बोलणं झालं. त्यानंतर त्यांच्या एकमेकांशी संपर्क तुटला. खूप शोधाशोध केल्यानंतर 2 जून रोजी राजा मिळाला. पण राजा जिवंत नव्हता, त्याचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर पोस्टमार्टममध्ये बाहेर आलेलं सत्य ऐकून तर सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरली होती. कारण राजाची हत्या करण्यात आली होती, तीही धारदार शस्त्रानं. सोनमचा मात्र कुठेही पत्ता लागत नव्हता. तिचे कोणी अपहरण केले आहे की तिची देखील अशीच हत्या झाली आहे याचा देखील काहीही पत्ता लागत नव्हता. पण जेव्हा सोनम सापडली आणि सत्य सगळ्यांना माहीत पडलं तेव्हा मात्र राजाच्या आईने आपल्या मनात असलेली भीती व्यक्त केली. तिने सांगितलं की मला अगोदरपासूनच या गोष्टीवरती संशय होता की जर हे फिरायला जात आहेत तर इतकं सोनं सोबत का घेऊन जात आहेत. शिवाय माझ्या मुलाला फिरायला जाण्याची इच्छा अजिबात नव्हती. पण सोनमनेच जाण्याची तिकीट बुक केले होते आणि तिने सर्व प्लॅन केला होता. शिवाय यामध्ये फक्त जाण्याची तिकीट बुक होते, येण्यासाठी तिकीट बुक केलेलं नव्हतं. ही गोष्ट माझ्या मनाला खूप खटकत होती, पण मी ती कुणालाही बोलून दाखवू शकले नाही. सोनमने राजाची हत्या का केली? ती राजाला मेघालयमध्ये का घेऊन गेली? कोणत्या कारणामुळे तिने राजा पसंत असतानाही त्याच्यासोबत लग्न केलं? सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण बघणार आहोत. या अगोदर चॅनलवरती नवा नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर देखील करायला विसरू नका. इंदूरचे राहणारे हे दोघेजण पण एकमेकांच्या ओळखीतले नव्हते. तर रामनवमीच्या कार्यक्रमाला मेळावा भरला होता. त्या मेळाव्यामध्ये लग्नासाठी इच्छुक असलेल्या मुलामुलींचे फॉर्म भरून घेतले होते आणि त्यांच्या अनुसारच राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचे लग्न ठरवले गेले. राजा रघुवंशी याचा ट्रान्सफरचा बिझनेस होता, तर सोनम रघुवंशी ही तिच्या वडिलांना त्यांच्या प्लायवूडच्या बिझनेसमध्ये मदत करत असे. दोघेही घराणे चांगले होते. एकमेकांच्या पसंती झाल्यानंतर लग्नाच्या तारखेसाठी बोलले जाते. त्यानंतर सोनम रघुवंशीच्या कुटुंबातील लोक लग्नासाठी घाई करू लागतात.
कारण त्याचं म्हणणं असतं की तसंही आता दोघांनी एकमेकांना पसंत केलेलं आहे, तर आपण लग्न करून टाकू, अजून वाट कशाला बघायची. अशा पद्धतीने त्याचे लग्न 11 मे 2025ला होतं. त्यानंतर नवरीला घरी आणण्यासाठी पंडित जी 30 मे नंतरच्या काळ शुभ आहे असे सांगतात. पण सोनमच्या घरातील मंडळी लग्नाच्या 3 दिवसानंतरच सोनमची पाठवणी करतात. सोनम राजाच्या घरी येते तेव्हा ती खूप आनंदामध्ये आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागत असते. त्यानंतर काही दिवसांमध्ये ती फिरायला जाण्याचा प्लॅनिंग बनवते. खरं तर ट्रान्सपोर्टचा बिझनेस असलेला राजा थोडासा बिझी होता, त्यामुळे सध्या कुठे फिरायला जाण्याचा त्याचा प्लॅन नव्हता. त्याचं म्हणणं होतं की आपण थोड्या दिवसानंतर फॅमिलीसोबत एकत्र कुठेतरी फिरायला जाऊ. पण सोनमने मात्र आपण फिरून येऊया अशी घाई करायला सुरुवात केली आणि तिने तिकीट देखील बुक केले होते. ते शिलाँगला जाणार होते, कामाख्या देवीचं दर्शन घेणार होते. त्याचप्रमाणे 20 मे 2025ला जायला निघतात. कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते शिलाँगला जातात. सोनमच्या घरचे आणि राजाच्या घरचे दोघेही त्यांच्यासोबत संपर्कामध्ये असतात. पण 23 मे दुपारनंतर या दोघांचा सर्वांशी संपर्क तुटतो. आता सर्वांनाच त्यांची काळजी वाटू लागते. काहीही संपर्क होऊ न शकल्यामुळे सोनमचा भाऊ आणि राजा रघुवंशीचा भाऊ असे दोघेजण या दोघांना शोधण्यासाठी तेथे पोहोचतात. शिलाँगला गेल्यावरती तेथील पोलीस यंत्रणेची तसेच सरकारी यंत्रणेची मदत घेतात. अगोदर जेव्हा हे दोघेजण मेघालय पोलीस यंत्रणेची मदत मागतात तेव्हा पोलीस यंत्रणा त्यांना मदत करण्यासाठी स्पष्टपणे नकार देते. तेव्हा ते सरकारी यंत्रणेपर्यंत पोहोचतात. त्यानंतर उच्च अधिकाऱ्यांकडून फोन आल्यानंतर सर्व हालचाली सुरू होतात. 23 मेला त्या दोघांचा संपर्क तुटलेला होता. त्यानंतर 2 जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह मिळतो. राजाचा मृतदेह एका खोल दरीमध्ये पडलेला असतो. तो मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर हातावर लिहिलेला राजा या ट्विटमुळे हा राजाचाच मृतदेह आहे हे समजते. आजूबाजूला शोध घेतल्यानंतर कुठेही सोनमचा शोध लागत नाही. सोनम नेमकी गेली कुठे, तिचे कुणी अपहरण केले आहे का? कारण त्या भागामध्ये अपहरणकर्त्या टोळ्या देखील सक्रिय असल्याचे त्यांना कळले होते. त्यामुळे आता काही करायला मार्ग राहिलेला नव्हता. पण त्याच जागी त्याला एक लाल आणि पांढऱ्या रंगाचं जॅकेट देखील मिळालं होतं. आता आणखी पोलीस जलद गतीने कामाला लागते. पण त्यांना मात्र कुठेही कुठला सुवागा लागत नाही. पण यातच एक छोटीशी गोष्ट पोलिसांना समजते. ती म्हणजे 23 मे रोजी त्यांच्यासोबत असलेला गाईडकडून तो गाईड पोलिसांना सांगतो की हे दोघं पती पत्नी आणि आणखी 3 जण त्यांच्यासोबत होते, जे तिघेजण हिंदीमध्ये बोलत होते. त्यामुळे राजा रघुवंशी आणि ते तिघेजण एकमेकांशी बोलत चालले होते. मी त्यांना गाईड्स म्हणून मदत करू शकतो का अशी विचारले असता त्यांनी मला नकार दिला होता. पण ते काय बोलत होते हे मात्र मला कळत नव्हतं, कारण मला हिंदी येत नाही आणि ते लोक हिंदीमध्ये बोलत होते. त्या गाईडच्या ह्या एका गोष्टीमुळे आता पोलिसांना हे नक्की कळलं होतं की राजा आणि सोनम हे दोघेच त्या दिशेने गेले नव्हते, तर त्यांच्यासोबत आणखी 3 जण देखील होते. आणि तेच पोलिसांना तपासाचा आणखी मार्ग सापडतो. आता पोलीस ते ज्या भागातून गेले होते त्या सर्व भागातील CCTV कॅमेऱ्याचे फुटेज चेक करायला सुरुवात करतात. त्या CCTV फुटेजमध्ये पोलिसांना असे दिसले की सोनम कुणाशी तरी फोनवरती बोलत आहे आणि इथूनच तपासाची चक्र फिरतात. पोलीस अधिक खोल माहिती काढू लागतात. मोबाईलवर कुणाकुणाची संपर्क केला गेला आहे, कुणाशी काय बोलला गेला आहे याविषयी माहिती काढली जाऊ लागते. आणि त्यावेळी असे समजले की सोनमच्या फोनवरून राज कुशवाह यांच्याशी सतत संपर्क केला गेलेला आहे. हा राज कुशवाह सोनमच्या वडिलांच्या प्लायवूडच्या कंपनीमध्ये काम करत होता. जेव्हा राज कुशवाहबद्दल अधिक माहिती घेतली जाते तेव्हा पोलिसांना असे कळते की राज कुशवाह आणि सोनम यांचे प्रेमसंबंध आहेत. सोनमच्या घरच्यांनी राजा रघुवंशीसोबत लग्न करण्यासाठी तिच्यावरती दबाव आणला होता. त्यामुळे ती या लग्नासाठी तयार झाली होती.
पण तिच्या मनात मात्र राज होता. पण तिचं लग्न राशीसोबत होऊ शकत नव्हतं, कारण तो त्यांच्याच कंपनीमध्ये काम करत होता. आईवडिलांच्या दबावानं लग्नाला तयार झालेली सोनम आता राजा रघुवंशीला संपवण्याचा विचार करू लागली. तिने लग्नानंतर 3 दिवसानंतर राजा रघुवंशीला संपवण्याचा पूर्ण प्लॅन बनवला. यासाठी तिनं शिलाँगला जायचे असे ठरवले, कारण या अगोदर देखील अशी बरीच प्रकरण तिथे झालेली होती आणि तो भाग डोंगराळ आणि निर्जन स्थळामध्ये देखील येतो. तिने आणि राज कुशवाहा याने सर्व प्लॅन तयार केलेला होता आणि गुवाहाटी येथे ऑनलाईन पद्धतीने कुल्हाड मागवली होती. सेल्फी काढण्याच्या बहाण्याने राजा रघुवंशीला डोंगराळ भागात घेऊन गेले. त्यानंतर त्या 3 जणांपैकी विशालने त्याच्या डोक्यामध्ये कुल्हाडीनं वार केला. तो मारण्याचा इशारा देखील सोनमनेच केला होता. जेव्हा डोंगराळ भागात चढून ते 3 जण थकले होते, तेव्हा त्यांनी हत्या करण्यास नकार दिला होता. त्याचा नकार ऐकून सोनम मात्र चवटाळली, कारण तिला काही करून राज कुशवाहासोबत लग्न करायचं होतं. त्यामुळे तिने त्या 3घांना 20 लाखाची ऑफर दिली आणि त्याचवेळी तिने राजांच्या पॉकेटमधून 15,000 काढून त्यांना लगेचच दिले. तिचा प्लॅन असा होता की विधवा झाल्यानंतर तिचे वडील मुलगी घरी राहण्यापेक्षा तिचे लग्न राजसोबत लावून देतील. त्यात एक गोष्ट म्हणजे राज आणि सोनम या दोघांनाही मंगल होता. याच गोष्टीचा फायदा सोनम रघुवंशीने घेतला. आपल्या नवऱ्याला संपवायचं आणि नंतर प्रियकरासोबत राहायचं असं गणित तिनं तयार केलं होतं. पण पोलीस यंत्रणेमुळे तिचा हा प्लॅन फसला. त्या 3 साथीदारांना आपल्या ताब्यात घेतलं, पण सोनम मात्र पोलिसांच्या ताब्यात आलेली नव्हती. नेमकं सोनम झालं काय आहे ही गोष्ट कुणाच्याच लक्षात येत नव्हती. तिचा खरोखरच मृत्यू झाला आहे अशा विचारात सर्व असताना दिवस एकाच गाजीपूरच्या ढाब्याजवळ सोनम पोचते आणि त्या ढाब्यावाल्या मालकाकडून फोन घेऊन ती आपल्या घरी आणि आपल्या भावाला फोन करते. त्यानंतर ती तिथे रडत बसते. तिथे असलेली एक बाई तिला विचारण्याचा प्रयत्न करते, मात्र ती काहीही सांगत नाही. तेव्हा ती बाई त्या ढाब्यावाल्या मालकाला सल्ला देते की तू पोलिसांना तिच्याबद्दल कळव, नाहीतर उगाच तूच गोत्यात येशील. त्याप्रमाणे तो ढाब्याचा मालिक पोलिसांना कळवतो. पोलीस तिथे येतात आणि सोनमला आपल्या ताब्यात घेतात. पोलिसांनी तिला ताब्यात गेल्यावर मात्र ती वेगवेगळ्या कथा पोलिसांना सांगू लागते. मला माहीत नाही मी कुठे गेली होती किंवा मला बेशुद्ध केलं गेलं होतं. त्यानंतर मला इथे आणून टाकलं गेलं. पण कदाचित ती हे विसरली होती की ती ज्यांना आहे सांगत आहे ते सर्व आरोपाचा छडा लावणारे पोलीस आहेत. कारण तिच्या बोलण्यातून पोलिसांना हे कळलं होतं की ती जे सांगत आहे ते सर्व खोटं आहे. तिच्याकडनं आता सर्व बातमीमध्ये माहिती घेतली जात आहे. तसेच पकडलेल्या इतर आरोपींकडून देखील माहिती घेतली जात आहे. आता अजून यांच्यामध्ये आणखी कोण कोण होतं ती सर्वच माहिती हळूहळू समोर येणार आहे. पण राजा रघुवंशीचा मात्र जीव गेलेला आहे. सोनम रघुवंशीचा जर तिच्याच कंपनीमध्ये कामाला असलेला नोकरावरती म्हणजेच राज कुशवाहावरती जीव आला होता, तर तिने राजा रघुवंशीसोबत लग्नाला होकार द्यायला नको होता. कारण तिने तिच्या प्रेमाला मिळवण्यासाठी एका आईवडिलांचा मुलगा, बहीण भावांचा भाऊ यांचा जीव घेतला आहे. एका वडिलांसाठी ही सर्वात दुःखद बाब आहे की म्हातारपणामध्ये त्याचा मुलगा त्याची काठी होण्याऐवजी त्या म्हाताऱ्या बापालाच आपल्या मुलाचा टिडाला खांदा द्यावा लागतो. हे दुःख एका बापासाठी जगातील सर्वात मोठे दुःख आहे. आणि एक आहे की अशा घटनांमुळे कोणतेही आईवडील आता आपल्या मुलामुलींचं लग्न करायला घाबरतील. माहीत नाही आपण ज्यांना तळहाताच्या फुलाप्रमाणे जपलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे काय लिहून ठेवलं आहे. कोण जाणे या भीतीने आता प्रत्येकजण धास्ती घेणार ही गोष्ट मात्र नक्की आहे. त्याकरिता प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांचा किंवा मुलीचा विवाह करण्याअगोदर त्यांना स्पष्टपणे विचारून घ्यावे. जर त्याचे इतर कुणासोबत प्रेमसंबंध असतील तर त्याचे लग्न त्यांच्यासोबतच करून द्यावे.
अन्यथा अशा घटनांना सामोरे जावे लागते. अशा घटना पुन्हा होणार नाहीत यासाठी थोडीफार खबरदारी आपण घेऊ शकतो. तुम्हाला याबद्दल काय वाटते? तुमचे मत नक्की नोंदवा. अशा सत्य घटना ऐकण्यासाठी, नवीन केसचे अपडेट घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.